नमस्कार, मी डॉक्टर अर्चना फ्रॉम माधवबाग बदलापूर क्लिनिक. स्ट्रेस हा आपल्याला विंटरमध्ये जास्त त्रास देतो का? तर याचं उत्तर आहे हो. खरोखर स्ट्रेस विंटर सीझन मध्ये वाढतो. तर याचं काय कारण असेल बरं? एक तर एक दिवस लहान होऊन जातो आणि रात्र मोठी होते. सूर्यप्रकाश जितक्या प्रमाणात बॉडीवर पडला पाहिजे तितक्या प्रमाणात तो पडत नाही. आणि अजून एक गोष्ट असते की SAD, सीझनल अफेक्टिंग डिसऑर्डर्स, की काय होतं, बॉडी अक्लमटाईज होत असते येणाऱ्या थंडीशी. त्यामुळे आपल्याला वारंवार फ्लू होणं, नी पेन होणं किंवा डिप्रेसिंग मूड होणं हे त्यामुळे होत असतं आणि त्याचं रूपांतर स्ट्रेसमध्ये होतं, जे हार्ट अटॅकला कारणीभूत ठरू शकतं. मग यातनं बाहेर कसं पडायचं? सोपं आहे. दसऱ्या आणि दिवाळीनंतर आपण थोडंसं एक्सरसाइज कमी केलेला असतो. याची शॉपिंग, ही तयारी, ती तयारी. मग बाहेर फॉग आहे, धुकं आहे, नाही चालायला जमत, घरातल्या घरात चालूया. 15 ते 20 मिनिट आपल्याला फक्त घरामध्ये चालायचं आहे. प्राणायाम 10 to 15 मिनिट्स करायचा आहे. त्यामध्ये डीप ब्रिथिंग असेल, ओंकार असेल. त्याच्यासोबतच आपल्याला जवसाची आणि तिळाची चटणी जेवणामध्ये इन्क्लूड करायची आहे, जे वॉर्म देईल किंवा स्निग्धता देईल बॉडीला. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला करायच्या आहेत. आणि करायचं काय नाही आहे तर चहा आणि कॉफी आपल्याला सोडायची आहे. कारण आपल्याला वाटतं की अरे मस्त चहा पिल्यावर खूप तरतरीत वाटतं, पण ते जास्त डिहायड्रेशन घडवतं बॉडीमध्ये आणि पुढे जाऊन हार्ट अटॅकला ते लीड करू शकतं. तर येस, थँक्यू. हॅपी विंटर.